अळू पानावर हे टाकून बघा। अळूवडीची चव तर वाढेलच, पण पौष्टिकताही दुप्पट होईल। आज आपण बनवणार आहोत नाचणीची पारंपरिक अळूवडी। नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी आपल्या घरात सहज मिळणाऱ्या अळूच्या पानांपासून एक हेल्दी आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे। आपल्या आजी आईच्या पद्धतीने अळूवडी बनवायच्या त्याच चवीला आज आपण नाचणीची पौष्टिक साथ देणार आहोत। मी वापरलेली अळूची पानं बाजारातून आणलेली नाहीत, ही आमच्या गावच्या देशी अळूची पानं आहेत। मी ते माझ्या कुंडीत लावलेली आहेत, त्यामुळे ही खूप ताजी आणि नैसर्गिक आहेत। 5 ते 6 अळूची पानं घेतलेली आहेत, चिंच घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, हाफ कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, हाफ कप बेसन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहे, जिरं, लाल तिखट, पांढरे तीळ, हिंग, धनिया पावडर आणि गूळ घेतलेला आहे। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम जे आपण अळूची पानं आहेत ना, त्याचे जे हे देठ आहेत ना, ते काढून घ्यायचे। या देठाची सुद्धा भाजी बनवतात, ती पण मी तुम्हाला लवकरच बनवून दाखवेन। आता आपण हे सर्व याचे असे देठ कट करून घ्यायचे आहेत आणि जी आपली ही जी पानं आहेत ना, ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत। आता ही जी रेषा दिसतात ना, ह्या पण काढून टाकतात, पण त्यासाठी पण आपण एक टिप्स वापरणार आहोत, पुढे तुम्ही बघा। आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊया। मी बेसन, नाचणीचं पीठ, आलं लसूणची पेस्ट, नंतर मीठ आणि हे जे सगळे आपण मसाले घेतलेले आहेत, पांढरे तीळ, हे सर्व आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण लाल तिखट आहे ना, ते नंतर घालायचं, म्हणजे आपल्या हाताला ते तिखट असं लागत नाही। आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा जो कोळ आहे ना, तो यामध्ये ॲड करून हे छान असं मिक्स करून घेऊया। आणि आता आपण शेवटी हिरव्या मिरची जे बारीक करून घेतली होती ती ॲड करून, आता मी हाफ कप बेसन, हाफ कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे हाफ कपच मोजून पाणी घेतलेलं आहे। त्यातलं एवढं पाणी माझं अळूची पानं आहेत, ही आपण अशी पसरून घ्यायची आहेत। तुम्ही एकावरती एक पण ठेवू शकता, पण मी अशी बाजूबाजूला ठेवते आणि मध्ये एक असं ठेवून यावरती ना आपण असं लाटण्याने लाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ज्या जाड शिरा आहेत ना, त्या सर्व पातळ झालेल्या आहेत, त्या निघून गेलेल्या आहेत। आता हे मिश्रण जे आहे ना, ते प्रत्येक पानावर समान पसरवायचं आहे। एकावर एक पाणी ठेवून पण हे करू शकता। आता बघू शकता याचा असा घट्ट असा रोल तयार करून घेतलेला आहे। तसंच आता आपण हे बाजूबाजूला ठेवून केलेले होते। आता आपण ही माझी मम्मीची पद्धत आहे, ती नेहमी प्रत्येक पान एकावर एक ठेवते आणि ह्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ना, ते भरून नंतर रोल करायचा। गावाकडे पावसाळ्यात ताजी अळूची पानं आली की घराघरात अळूवडी बनायची। आज त्याच पारंपरिक चवीला आपण नाचणीची पौष्टिक जोड दिली आहे। परंपरा आणि आरोग्य याचा हा सुंदर संगम प्रत्येकाने एकदा तरी करून बघा। तुम्हाला अळूवडी आवडते का? नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता ना आपण ह्याचा घट्ट असा रोल तयार करून घेणार आहोत आणि जे आपली चाळण असते ना वाफण्याची, त्याला तेल लावून त्यामध्ये हे ठेवून देणार आहोत। मी आता इकडे ना पाणी गरम करण्यासाठी याला वाफ देण्यासाठी करून ठेवलेलं होतं। आता त्यावरती आपण ही चाळण आणि त्यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती जड वस्तू ठेवा, जर तुमची वाफ बाहेर निघत असेल तर। त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या वड्या आहेत ना, ते 20-25 मिनिटांमध्ये ना वाफून निघतात। आता आपली 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे ओपन करून बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त अशा वाफलेल्या आहेत। आता हे पूर्ण गार झाल्यानंतर हवे तसे आपण ह्याचे तुकडे कापून घेणार आहोत। आता आपले हे जे वडे आहेत ना, ते पूर्णतः थंड झालेल्या आहेत। आता आपण याचे ना असे काप तयार करून घेणार आहोत। कोण गोल करतं, पण मी असे करते। आता आपण हे ना कमी तेलात हलकेच भाजून घेणार आहोत, किंवा तुम्ही हे जे आहे ना ते एअर फ्रायरमध्ये पण शिजवू शकता। त्यामुळे काय होतं, कुरकुरीत होतात त्या, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी नाचणीची अळू वडी आपली तयार होते। आता आपण इथं तुम्ही बघू शकता, मी एकदम थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या वड्या ज्या आहेत ना, त्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। जास्त तेलाचा वापर करायचा नाही। आपण इथे सर्व आळू ज्या वडी आहेत ना, त्या शालो फ्राय करून घेणार आहोत। आता
तुम्ही बघू शकता आपल्या सर्व आळूच्या ज्या वड्या आहेत ना मस्त अशा शालो फ्राय झालेला आहे. कलर पण तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे. आता या सर्व आपण फ्राय करून घेतल्यानंतर शेवटी काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं कूट टाकून ह्या थोड्याशा परतून घ्यायच्या. यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकले, आमच्या गावी कारळ्याचं कूट टाकतात, त्यांना तर ही वडी आहे ना ती भन्नाट लागते. तुम्ही बघू शकता आपली खुसखुशीत अशी अळूची वडी तयार झालेली आहे. या नाचणीच्या अळू वडीच्या एका तुकड्यात अंदाजे 55 ते 70 कॅलरी मिळतात. त्यामुळे हा एक पौष्टिक आणि पोटभर स्नॅक आहे. मी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या योग्य पद्धतीने तुम्ही पण यूज करा आणि तुमची पण अळूवडी अशी कुरकुरीत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक हेल्दी रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच हेल्दी